सगळ्यात आधी तर मला सांगायचं की आज सकाळचं सत्र माझ्याकडनं आज चुकलं ते सत्र आणि मी तुम्हाला कळवू पण शकले नाही. तर साधनेचा तुमचा वेळ गेला असेल त्यासाठी मी खूप हृदयापासून तुमच्या सगळ्यांची माफी मागते. क्षमा करा आणि मी सांगू पण शकले नाही तुम्हाला सगळ्यांना आणि उद्या आपण रेकी सत्र घेऊ. अ, सोबतच महाअवतार बाबाजी, पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांचे उच्चस्व ह्यांच्या सगळ्यांना प्रणाम करत, वंदन करत आपण आपलं सत्र सुरुवात करू. मला 2-3 गोष्टी तुम्हाला सगळ्यांना आज सांगायच्यात. त्या म्हणजे की आपल्याच ग्रुपमधले मास्टर आहेत जे अ, ज्यांच्याकडून मला असं समजलं की त्या व्हिडिओ ते ह्याच्यामध्ये व्हिडिओ म्हणते ॲक्चुअली व्हिडिओ ओपन झाला इथं. तर त्या ध्यान करत नाहीयेत आनापानसती ध्यान. त्यामुळं त्यांना माहीत नाहीये ते ध्यान कसं करायचं आणि त्यामुळं मला असं वाटलं की त्याबद्दल थोडं आधी बोलावं. कारण काय होतंय, मला असं वाटत होतं की सगळे जॉइन होणारे सगळे शक्यतो ध्यान साधनेमध्ये आहेत आणि रेग्युलर त्यांची ध्यान प्रॅक्टिस सुरू आहे. ध्यान करत-करत ते सगळे युनिफाईड सोबत आहेत. पण बहुतेक तसं नाहीये. काही जण नवीन सुद्धा आहेत ध्यान साधनेमध्ये. म्हणूनच काल गोपाल सरांकडून तो मेसेज आला होता, की 40 दिवसाचं ध्यान करण्यासाठी तुम्ही एकदा सगळ्यांना सांगा आणि त्याच्यानंतर मला ते समजलं, कारण नंतर मग काही जणांचे मेसेज आले, की आम्ही ध्यान साधनेत नाही आहोत. तर मी तुम्हाला आधी सगळ्यात आधी सगळ्यांना इथे विनंती करते, की सगळ्यांनी 40 दिवसाची ध्यान साधना सुरू करा. कारण ती साधना आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आपण आनापानसती ध्यान जे करत आहोत, त्याच्यानंतर आपल्याला युनिफाईड जास्त मदत करेल आणि आपल्यापैकी जर कोणी ध्यानात नसेल रेग्युलर, तर मी सगळ्यांना त्याच्यासाठी रिक्वेस्ट करेन, की तुम्ही सगळेजण पी-एम-सी हिंदी असेल, पी-एम-सी महाराष्ट्र असेल, पी-एम-सी अजून जे आपले पिरामिड संस्थेचे चॅनल आहेत, गुजरात असेल, त्यांचे रेग्युलर दिवसभर ध्यान सत्र सुरू असतात. आणि ते तुम्हाला त्यावेळेस जरी नाही जमलं, तरी तुमचंही एक रोजचा एक ध्यानाचा एक कालावधी फिक्स पाहिजे. तुम्ही किमान रोज जर समजा शारीरिक व्याधी असेल, तर तुम्ही 3-4 तास एवढा वेळ तरी तुम्ही ध्यानासाठी द्यावा. कारण तुम्हाला खूप फरक जाणवेल. त्या वेळेनंतर तेवढं केल्यानंतर रोजच्या रोज जेव्हा तुम्ही 40 दिवस पूर्ण करता, तेव्हा तुम्हाला जाणवेल की शरीरामध्ये, आपल्या आजारामध्ये बराच फरक पडलेला आहे आणि तुम्हाला जी औषध गोळ्यांची जी डिपेंडन्सी आहे ना, ती सुद्धा तुम्हाला काही दिवसांमध्ये, काही महिने जेव्हा तुम्ही हे ध्यान सुरू ठेवाल, तुम्हाला फरक जाणवेल. आम्ही युनिफाईड सुरू करायच्या आधी रोज आम्ही हे ध्यान घ्यायचो रात्री. तेव्हा मी माझे पण बरेच अनुभव सांगितलेले आहेत. तर मला स्वतःला एक सिव्हिअर मायग्रेन होता आणि खूप त्रास झाला होता मला त्याचा. पण मी केवळ आणि केवळ ध्यान करून तो माझा त्रास पूर्ण केलाय आणि तुम्हाला आनापानसती ध्यानाचे फायदे माहीतच असतील, कारण पी-एम-सी हिंदीवर अनेकांचे अनुभव रेकॉर्ड केलेले आहेत. आपल्यापैकी बऱ्याच मास्टर्सचे स्वतःचे अनुभव आहेत. जे अनेक जण आहेत, ज्यांचे अ, आपण अनुभव ऐकले असतील, पी-एम-सी महाराष्ट्र असेल तिथं पण. तर ह्या ध्यानाचे अनेक फायदे आहेत आणि 40 दिवस ध्यान जेव्हा रेग्युलर आपण करतो रोज, तेव्हा तुम्हाला जाणवेल शरीरामध्ये जी कुठली व्याधी आहे, तुम्ही त्याच्या टेस्ट करा आणि नंतर बघा रिपोर्ट काढून, की तुम्हाला किती फरक जाणवेल. तर ह्याच्यातलं एक उदाहरण मी आहे, की माझ्या आयुष्यात मी त्या मायग्रेनच्या गोळ्या घ्यायच्या बंद झाल्या. जो त्रास होता तो मला 9वी-10वीत असल्यापासून तो खूप जुनाट आजार म्हणतो ना, तसा मला मायग्रेन होता आणि तो खूप सिव्हिअर होता, की मला अर्धा पाऊण तास मला आपली जी अर्धी बाजू असते, ती इकडची कधी इकडची. मला दिसायची नाही, इतकी अंधारी माझ्या डोळ्यापुढे यायची आणि इतकं ते होतं माझं आणि त्याच्यावर खूप मी औषध गोळ्या वगैरे केल्या होत्या. पण ते मला मध्येच कधीतरी असं व्हायचं ऑफिसमध्ये असताना किंवा मी गाडी चालवत असताना पण असं व्हायचं मला. त्यामुळं एवढ्या सगळ्या हे केल्यानंतर जेव्हा ध्यान माझ्या आयुष्यात आलं, तेव्हा मी रात्री दिवसभर वेळ मिळायचा नाही, तर रात्री 2-2, 3-3 पर्यंत मी ध्यान करत बसायचे आणि मला वाटतं रेग्युलर ध्यानानंतर एके दिवशी मला तो अनुभव आला, की माझ्या डोक्यातून असं कानातून काहीतरी बाहेर पडतंय आणि तो जो अनुभव माझा होता, त्याच्यानंतर माझा मायग्रेन पूर्ण गेलाय. पूर्ण गेलाय. म्हणजे मी आता त्याच्या गोळ्या घेत नाही. 3.5 वर्ष होत आली मला. मी गोळ्याच घेणं बंद केलेलं आहे. कुठलीच गोळी मी घेत नाही. आपल्या पितामहांनी, आपल्या पिरामिड संस्थेचे जे संस्थापक आहेत, पितामह पत्रीजी, ब्रह्मर्षी, त्यांनी सांगितलेलं आहे, की "गोली को गोली मारो." म्हणजे अ, अ, गोळ्या घेऊ नका तुम्ही.
कुठल्याच गोष्टीसाठी ध्यान जर तुम्ही करत असाल ना, तर तुम्हाला गोळीपासून मुक्ती तुम्हाला मिळेल. म्हणजे हे आहे की आपण जे औषध गोळ्यांवरचं आयुष्य आहे ना, ते आपलं ते मुक्त जीवन आपण जगू शकतो. बिना औषध गोळ्या आपलं आयुष्य आपण जगू शकतो, जर आपण ध्यान करत असू. ध्यानाचे अनेक फायदे आहेत. ऑलरेडी मी तो एक व्हिडिओ शेअर केला होता, जो आपल्या पी-एम-सी हिंदीवर आहे, एक स्पिरिच्युअल मूव्ही, ज्याच्यामध्ये सांगितलं की जेव्हा आपण ध्यानाला बसतो, आपण जेव्हा श्वासांवर लक्ष देतो, विचार आपले शून्य करतो, तेव्हा शरीरामध्ये कॉस्मिक एनर्जी कशी फ्लो होते, हे आपण सगळ्यांनी बघा एकदा तो मूव्ही. मी पुन्हा एकदा शेअर करेन. ज्यांना माहीत नाहीये, जे लोकं ध्यान करत नाहीत, त्यांच्यासाठी ही माहिती आहे. बाकी जे लोक ध्यान करतायत, काही गोष्टी पाळा आपल्या आयुष्यामध्ये, ज्या तुम्हाला उपयोगाला येतील. सगळ्यात महत्त्वाचं आहे ध्यान हे कंपल्सरी करायचंय. रोज एक ठराविक वेळ द्यायचा. आपल्या वयाइतकं ध्यान आपण करायचं, पण आपल्याला काही अशी शारीरिक व्याधी असेल, तर तुम्ही वेळ वाढवा. अनेक लोकं आहेत, जे 4-4, 5-5 तास ध्यान करून शरीराच्या व्याधी त्यांनी पूर्ण बऱ्या केलेल्या आहेत. आपणही ते करू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला हे वेगवेगळे ध्यान सत्र आहेत. करायचंय काम नुसतं आपल्या श्वासावर ये-जा जी आहे श्वासांची ती फक्त लक्ष देऊन बघायची. आपल्याला खरंच एक चांगले साधक आणि आपलं आयुष्य खरंच एनलाइटनमेंट आपण ज्याला म्हणतो, की आत्मसाक्षात्कार, तर ध्यान गरजेचं आहे. आणि त्यात तुम्ही एकही दिवस खंड पाडता कामा नये. 40 दिवसाचं ध्यान हे करायलाच पाहिजे. तेव्हा आपली जी शरीराची शुद्धी होती आणि नाडी शुद्धीकरण आणि त्यानंतर आपल्या आयुष्यात बदल सुरू होतात. शरीरात बदल येतात. ज्या कुठल्या आजारांपासून तुम्हाला मुक्ती पाहिजे ते तुम्हाला ध्यानच देऊ शकतं, बिना औषध गोळ्यांचं. मला जेव्हा एक असा फेज होता आयुष्यातला जेव्हा काय करावं माहीत नव्हतं त्यावेळेस मी ध्यानाला बसत होते. मी उठायचे ध्यानाला बसायचे. मला कारण पुढे काय होतं माहीत नाही. काय करायचं आपल्याला हे माहीत नव्हतं, आयडिया नव्हती, क्लॅरिटी नव्हती. ही युनिफेडच्या आधीची गोष्ट जेव्हा पहिल्यांदा मी आनापानसती ध्यान करायला लागले तेव्हाची. पण तेव्हा मी उठायचे आणि ध्यान करायचे, उठायचे आणि ध्यान करायचे. ह्या पद्धतीनेच तो प्रवास केला आणि म्हणून कुठेतरी हळू क्लॅरिटी येत गेली, की आपल्याला करायचं काय? तर हे सगळं तुम्हाला ध्यानातच आतून ते ज्ञान येत जातं. युनिफाईड अजून मदत करतंय त्याला. दुसरं म्हणजे स्वाध्याय. तर स्वाध्याय आपण ऐकतो, की आपण सज्जन सांगत पुस्तकं वाचन किंवा असे ऑडिओ ऐकणं किंवा अशा गोष्टी करतोय. पण सोबतच एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे अ, स्वतःचं लिखाण, की मी काय माझे विचार कसे आहेत, माझे फीलिंग्ज कसे आहेत, हे लिहिलं सुद्धा पाहिजे. हे पण तितकंच महत्वाचं आहे. स्वाध्याय म्हणजे केवळ आपण कुणाचं तरी ऐकतोय, पुस्तक वाचन करतोय असं नाही. आपले विचार सुद्धा आपण त्याच्यामध्ये लिहिले पाहिजेत. हे तुम्हाला मदत करेल. कमीत कमी बहिर्मुखता. बाहेरच्या जगात काय चालू आहे किंवा मला कुणी चांगलं म्हणतंय का? किंवा अपेक्षा करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण जितक्या लवकर समजून घेऊ, तितके आपण त्याच्यापासून मुक्त होत जातो. जर तुम्ही खूप बाहेरच्या जगामध्ये अडकून असाल, जसं काल आपण बोललो, की काही दिवस तुम्ही बातम्या बघायचं बंद करा. सोशल मीडियापासून लांब जा. हे खूप जास्त प्रभावी आहे. जो मनुष्य साधनेमध्ये आहे, त्यांनी हे कटाक्षाने टाळलं पाहिजे, की सोशल मीडियाचा अतिवापर आणि ते पण अशा गोष्टी ज्या आपल्याला काहीच मदत करत नाहीत. जे खरे साधक आहेत, ते या भानगडीतच पडत नाहीत आणि त्या सोशल मीडियामध्ये खास करून काय बघायचं हे आपण ठरवायचं. दुसरी गोष्ट बाबाजी जे सांगतात, कुणाचं तरी प्रेम मिळवण्यासाठी किंवा आदर मिळवण्यासाठी पळू नकात मागे. ही गोष्ट कटाक्षाने लक्ष द्या. कारण ह्याच्यातनं फक्त केवळ आणि केवळ दुःख होतं. मला कुणी एक्सेप्टन्स देत नाही, मला कुणी स्वीकारत नाही, मला कुणी छान म्हणत नाही, मला कुणी मान्यता देत नाही, प्रेम मिळत नाही मला, ह्याच भावना वाढतात. त्यामुळे आपलं काम करायचं आणि म्हणतो ना निस्वार्थी, की त्याच्यातनं तुम्ही काही अपेक्षा नाही ठेवली, तर तुम्ही जास्त सुखी राहता. केवळ करत राहायचं ते काम, तुम्हाला जे आवडतं ते. पण तुम्ही जितक्या अपेक्षा त्याच्यामागे लावून घ्याल, तितक्या त्या मोहामध्ये अडकाल, तितके जास्त दुःख येण्याचे प्रसंग आपल्या आयुष्यात वाढतात. तर हे तुम्ही प्रयोग करून बघा. तर हे बाबाजींचं वाक्य आपल्या त्या धड्यामधलं हे सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. कारण दुःख तेव्हाच येतं जेव्हा आपण अपेक्षा ठेवायला जातो. तुम्हाला कर्म करायचं कर्म करा. जे कुठलं तुमचं क्षेत्र असेल, तिथं कर्म करा आणि बघा, त्या कर्मापासून डिटॅच होऊन बघा, की तिथं तुम्हाला समजेल, की आता माझं दुःख कमी झालंय, मला त्रास होत नाहीये. कारण अपेक्षांचं ओझं घेऊन जगायचं नाहीये आपल्याला. आपण आपल्या आनंदासाठी गोष्टी करा आणि सोडून द्या. पण त्या गोष्टी केल्यानंतर त्याच्यातून मला किती प्रसिद्धी मिळतीये, मला किती प्रेम मिळतंय, मला काय मिळतंय, हे सगळं आपल्याला सोडून द्यायचं. ह्याच्या मागे आपल्याला पळायचं नाही. कारण आपण त्यासाठी करतच नाहीत आहोत. आपल्याला सत्य समजले आपण कोण आहोत. तर आपण इथं सगळेजण कुणी चांगलं म्हणो, नाही म्हणो, काही त्या
बाहेरच्या माणसावर अपेक्षा ठेवून बसू नका. हे मला सांगायचंय कारण काही जणांचेच मेसेज असे असे होते ह्या पद्धतीचे. त्यामुळे मला तो एक संदेश आपल्या सगळ्या कुटुंबियांना सांगावा वाटतो युनिफेडच्या माध्यमातून, की बाबाजींनी आपल्याला ह्याच्यापासूनच सावध केलंय, की आपण सगळेजण मुळातच प्रेम घेण्यासाठी नाही, आपण प्रेमच आहोत मुळात. आपण प्रेमच आहोत आणि आपण जितक्या लवकर लोकांना क्षमा करू, ज्याला आपण म्हणतो लेट गो करणं. झालं सोडून दिलं, झालं सोडून दिलं, झालं काम चूक झाली सोडून दिलं. जर आपण ते बर्डन घेऊन जगत असू, तर त्याचा त्रास आपल्याला होणार आहे आणि आपण पुढे जाऊ शकत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये एक ब्लॉकेज म्हणून राहतात. हे मी पुन्हा सांगतेय, आज विचारलेल्या काही प्रश्नांवरून. काल मी एक वाक्य म्हणलं होतं, की कुणी तुम्हाला येऊन प्रॉब्लेम सांगत असेल, तर आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत. तर त्याच संदर्भात हे आहे, की खरोखर असं कोणी प्रॉब्लेम घेऊन येत असेल, तर आपण ते सॉल्व्ह नाही करू शकत. आपण त्यांना फक्त सांगू शकतो एका प्रेमापोटी, कारण ते आपल्या जवळ आलंय, की 40 दिवस तुम्ही ध्यान करा. तुम्ही अभ्यास करा, स्वाध्याय करा. बघा, बऱ्याच वेळेला आपण हे बघतो. तुम्ही सुद्धा अनुभवलं असेल कुठल्यातरी, की लोकांना असं पाहिजे असते, की माझा प्रॉब्लेम दुसऱ्यांनी सॉल्व्ह करून द्यावा. पण स्वतःवर काम करायची तयारी नसते. जर मी कुणाला सांगितलं, की 40 दिवस तुम्ही ध्यान करा, परत त्या व्यक्ती माझ्याजवळ येतच नाहीत. इथं तेच लोकं येतात, जे स्वतःवर काम करायला तयार आहेत. कारण लोकांची अशी एक टेंडन्सी आहे, की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देण्यासाठी समोरच्या माणसाने मला काहीतरी एक उपाय सांगावा. पण जे पितामहांनी सांगितलंय, की तुमचं तुमच्या आतमध्ये आहे. तुम्हाला स्वतःवर कष्ट घ्यायचे ती स्वतःवर कष्ट घेण्याची तयारी नाहीये. आणि त्यामुळं फार कमी लोकं या साधनेमध्ये येतात, टिकतात. कारण लोकांना आयतं रेडीमेड कुणीतरी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यावं, ही अपेक्षा आहे. पण जर मला फोन केल्यानंतर किंवा अजून जे बाकीचे मास्टर्स आहेत, त्या सगळ्यांच्या थोड्या-थोड्या अनुभवावरून मी सांगते, की ते जर सांगतायत, की तुम्ही ध्यान करा ताई किंवा तुम्ही दादा ध्यानाला लागा 40 दिवस, तर ते तयार नाहीयेत ते करायला. त्यांना पाहिजे, की हा माझा प्रॉब्लेम आहे, तुम्ही ह्याच्यावर काहीतरी सांगा. असं आपण नाही करू शकत. जो आपल्याला युनिफाईड जो मार्ग सांगतोय आणि जो आपल्याला पितामहांनी सांगितलेला ध्यान मार्ग आहे, त्याच्यामध्ये स्वतःवर कष्ट घेण्याची तयारी पाहिजे, तरच तुम्ही या साधनेत येता आणि टिकता. त्यामुळं कुठेही जबरदस्ती नाहीये कुणाला. आपण कधीच कुणाला जबरदस्ती केली नाही आणि करणार पण नाही. कारण हा मार्ग निवडणं ह्याचा अर्थ स्वतःवर काम करायची तुमची तयारी पाहिजे. आयतं कुणीतरी आता आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे ह्या भ्रमात जगू नका. आणि तसं जर करायचं असेल तर तुम्हाला त्या लोकांना जाऊन पैसे देवाण-घेवाण करून किंवा अजून अनेक गोष्टी कराव्या लागतात. ते सुद्धा तुम्हाला तेच सांगणार आहेत. आणि असे पण काही लोकं असतील, तर मग तो फक्त एक टेम्पररी सोल्युशन झालं तुमच्या आयुष्यातलं. जर कोणी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला, तर तो फक्त एक ह्या प्रॉब्लेमपुरतं तुम्हाला उत्तर मिळतंय. तुम्हाला आयुष्यात पुन्हा प्रॉब्लेम येणार आहेत आणि त्यावेळेस मात्र कुणी मदत तुम्हाला वारंवार करायला येणार नाही. त्यासाठी आपणच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह पर्मनंटली करण्यासाठी ध्यान मार्ग, आत्मज्ञान, स्वतःवर काम करणं, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. तरच आपण ह्याच्यातनं मुक्त होऊ. नाहीतर पुन्हा-पुन्हा आपण ह्या जाळ्यात, ह्या ट्रॅपमध्ये अडकणार आणि त्याच गोष्टी करणार, ज्याच्याबद्दल युनिफाईडमध्ये आपल्याला सावध केलं गेलंय, की तुम्ही ते दिव्य आहात, परिपूर्ण आहात. फक्त स्वतःवर काम करा. जे काही अभ्यास सांगितलेले आहेत युनिफाईडमध्ये ते प्रामाणिकपणे करा. ध्यानधारणेला पर्याय नाहीये. मला काही जण असं म्हणतात, की "ताई आमचं ध्यान लागत नाही." मग पर्याय नाहीये त्याला आपल्याकडे. तुम्हाला ध्यान करावंच लागेल. ध्यानाला पर्याय नाहीये. एक वेळ अशी येते, की रोज-रोज प्रॅक्टिस केल्यानंतर ध्यानाशिवाय आपला दिवस जात नाही. आणि ध्यानाची वेळ केवळ 1 तास अशी वगैरे न ठेवता त्याला वाढवा जास्त. जर तुम्हाला चांगले परिणाम पाहिजे असतील तर. तुम्हाला शरीर सुदृढ पाहिजे असेल कुठल्याही औषध गोळ्याशिवाय, तर तुम्हाला ध्यान करावंच लागेल. 4-4, 5-5 तास ध्यान करून लोकांनी अनेक अनुभव आहेत त्यांचे, की कॅन्सरसारख्या गोष्टीसुद्धा लोकांनी कमी केले पूर्ण बऱ्या झालेल्या आहेत. 6-6 तास लोकं ध्यानाला बसायची. मग प्रत्येक जण कष्ट घेतोय स्वतःवर. का तर मला बरं व्हायचंय. कारण पितामहांचे जर व्हिडिओ बघितले तर आपल्याला कळेल, की कुठेतरी शरीरामध्ये आजार आहे ह्याचा अर्थ तुम्ही अजून स्वतःवर काम नाही करत आहेत. तर मला आज ते आतून येतंय कारण काही मास्टर्सचे असे आले मेसेजेस त्याबद्दल. आपले प्रॉब्लेम आपणच सॉल्व्ह करू शकतो आणि त्याच्यासाठी कष्ट घेण्याची तयारी पाहिजे. कुणीही शॉर्टकटमध्ये तुम्हाला
तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार नाहीये. त्यामुळं ध्यान प्लस युनिफाईड स्वाध्याय, वाचन हे सिरियसली आपल्या आयुष्यात सुरू ठेवा. तर बदल होणार आहेत. नाहीतर मग ह्या गोष्टी आपण किती जरी दिवस केलं, तरी पण आपलं आयुष्य आहे तिथंच राहील आणि अजूनही आपण मग दुसऱ्यावरच डिपेंड राहणार आहे. त्यामुळं प्रयत्न करायचे, की झोप थोडी कमी झाली चालेल, पण आपण जर ध्यानाला बसलो रात्री, दिवसभर वेळ नाही मिळत आहे, तर रात्रीचं जे वेळ आहे, ती 2-3 तास तुम्ही झोप कमी करा, पण ध्यान वाढवा. कारण ध्यानामुळं जी आपल्याला ऊर्जा मिळते, ती झोपेत पण नाही मिळत. कारण ध्यानामध्ये आपण शून्य स्थितीला येतो विचारांनी आणि झोपेमध्ये आपण स्वप्न बघत असू, तर ती झोप परिपूर्ण नाहीये. तर ध्यानानेच तुम्हाला तो फायदा मिळत असेल, तर तुम्ही रात्रीच्या वेळी ध्यान वाढवा. बाहेरच्या गोष्टींमध्ये पडणं बंद करा. सोशल मीडिया कट ऑफ करून टाका. बातम्या बंद करून टाका. सगळं बंद करायचं ह्यावेळी. केवळ माझं आतलं जग आणि मी. लोकांकडनं अपेक्षा करणं, त्यांचं प्रेम मिळवायला जाणं, त्यांचा आदर मिळवायला जाणं, ह्या गोष्टींमध्ये काहीच नाहीये. ह्या गोष्टींमध्ये केवळ आणि केवळ दुःख आहे. तुम्ही आतून खुश असाल, तुमच्या स्वतःबद्दल प्रेम असेल, तर तुम्हाला ह्या बाहेरच्या प्रेमाची काही गरज नाहीये. तुम्ही स्वतःवर प्रेम करा. तुम्हाला ते प्रेम सगळीकडे दिसेल, सृष्टीत दिसेल, सगळीकडे दिसेल. तर मी का सांगते कारण मी आज असे काही मेसेजेस वाचले, म्हणून मला ते अगदी आतून असं कळवळीने आलं, की ह्या लोकांनी चुकीच्या डिरेक्शननी जायला नकोय. म्हणून सांगावसं वाटतंय. कारण त्या अपेक्षांच्या दुःखामुळे ती लोकं दुःखात आहेत. तर आपण युनिफाईड शिकतोय कशासाठी? ह्याच्यासाठीच, की आपल्या आतच प्रेम आहे. आपणच प्रेम आहोत. त्यामुळं त्या प्रेमाच्या दुःख स्वतःला का करून घ्यायचं? की हे आम्हाला असं म्हणत नाहीत, ते आम्हाला तसं म्हणत नाही, आमच्या घरातले असे होत. हे सगळं बंद करून टाका. स्वतःवर अंतर्मुख होऊन स्वतःवर फोकस वाढवा आणि स्वतःवर कष्ट घ्या. कारण इथं कुणीही कुणाची मदत करू शकत नाही. नाही करू शकत. जोपर्यंत आपण स्वतः ध्यानाला सुरुवात करत नाही, आपण पूर्ण अंतर्मुख होत नाहीत, प्रामाणिकपणे स्वाध्याय करत नाहीत, युनिफाईड करत नाहीत, तोपर्यंत आपल्या आयुष्यात बदल येणार नाही. आपल्याला सगळे मास्टर, सगळे देवी-देवता तयार आहेत मदत करायला. पण मी माझी तयारी आहे का माझ्यावर कष्ट घेण्याची? कारण बहुतेक करून लोकं तिथंच नको म्हणतात, की स्वतःवर कोण काम करा. मग ते कुठेतरी उपाय शोधायला जातात, काहीतरी करायला जातात. तर ह्या पद्धतीने असं न करता आपला खरोखर मार्ग आपण निवडा आणि त्याप्रमाणे स्वतःवर काम करायला घ्या. कारण मीच कुणाचेच प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करू नाही शकत. मी फार तर फार टॅरोमधून गाईड करू शकते किंवा अजून पण ध्यान आणि युनिफाईडचे सराव हे आपण सगळ्यांनी स्वतः करायचेत आपल्या आयुष्यात. कारण माझ्याही आयुष्यात अशी एक फेज येऊन गेली जिथं मला कुणी मदत करणारं नव्हतं. त्यामुळं शिवाय एक आपले जे म्हणतो ना आपलं उच्च स्व, आपल्या ह्या ध्यान संस्था, पितामहची संस्था ह्याच्यातूनच मी माझी मदत करत इथपर्यंत आली. आणि हे अनुभव माझे आले म्हणूनच मला असं वाटलं, की हे सगळ्यांपर्यंत पोहोचवावं आणि सगळ्यांनी ह्याचा फायदा करून घ्यावा. फक्त एक म्हणतो ना जसं युनिफाईडमध्ये सुरुवातीला दिलंय, की एकच गोष्ट तुम्हाला पाहिजे नियमितपणा आणि चिकाटी, की मला ह्याच्यातनं पार व्हायचं आहे आणि हे पर्मनंट सोल्युशन आहे. तर ह्याच गोष्टी मला आज तुम्हाला सांगायच्यात. ध्यानाची वेळ वाढवा, आनापानसती ध्यान रेग्युलर सुरू ठेवा. ध्यान संपत आलं, की थोडा वेळ हृदयावर जा. हृदयावर तुम्ही जितकं जाल, तितकी तुम्हाला ज्ञान तुम्हाला जाणवेल, येतंय आतून. आज आपल्याच एका ताईंचा मला मेसेज आला होता आणि त्या मला म्हणत होत्या, की "मी 2 दिवस झाले म्हणजे आत्ताच चालू केलंय हृदयावरचं, पण मला काही त्याची उत्तरं मिळत नाहीये." असं 1-2 दिवस करून हे होणारं नाहीये. मला ह्यासाठी पहिल्या धड्यापासून करायचंय. युनिफाईड हा अभ्यास पहिल्या धड्यापासून बाबाजींनी स्पष्ट दिलंय, की तुम्ही पहिल्या धड्यापासून तो अभ्यास सुरू ठेवा. एक-एक धडा आपल्याला आत उतरवायचा आहे. हृदयात ध्यान लावायचंय, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. 2 दिवस तुम्ही जर हृदयात ध्यान करत आहात, तुम्ही पहिल्या गोष्टी समजून नाही घेतल्या, तर तुम्हाला ते आतमध्ये फील कसं होणार? आणि 2 दिवसामध्ये लगेचच तुम्हाला ते ज्ञान येईलच, आतून समजेलच असं नाहीये. तर ध्यान तर करतोय आपण, पण युनिफाईडचा हा सराव पहिल्या आठवड्यापासून व्यवस्थित करा. जसं आपल्या साक्षीताई करतायत. अजून बाकी पण मास्टर्स आहेत, जे पहिल्यापासून करतायत व्यवस्थित. तर त्याप्रमाणे तुमचा वेळ द्या. दिवसाचं नियोजन करा, की आपण किती फालतू वेळ घालवत आहोत. किती नको त्या गोष्टींमध्ये जात आहे. असे काही विचार आहेत का? आणि माझ्या दिवसभरातला किती वेळ मी नको त्या गोष्टींमध्ये ऊर्जा माझी वाया चालली आहे. ह्याच्याकडे फार लक्ष ठेवा. आपल्या टाईमचं एक नियंत्रण करून, की मी एवढा वेळ ध्यान,
एवढ्या वेळ स्वाध्याय, एवढ्या वेळ पुस्तक वाचन करायचंच, थोडं ना थोडं का होईना. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या तर आपल्या आयुष्यामध्ये एक फुलफिलमेंट म्हणतो ना, एक समाधान, एक आनंद आतला. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि तेव्हा ते येतं, येतच ते कारण आपण प्रामाणिक आहेत स्वतःशी. तर ह्याच नोटवर मी थांबते आणि आपण सगळेजण आपल्या आजच्या सरावाची सुरुवात करू. आपण सगळेजण डोळे मिटू आणि सुखासनमध्ये जाऊ. सुखासनमध्ये बसू आपण. आपल्या सगळ्यांच्या उच्च स्वला आभार व्यक्त करत सुखासनमध्ये बसून आपलं शरीर सगळं सैल सोडायचं. आपल्या श्वासांना अनुभव करायला लागा. दीर्घ श्वास घेत आपल्या श्वासांची ये-जा बघा. हळू-हळू आपल्या या बाहेरच्या जगामधून दीर्घ श्वास घेत आपल्या आतल्या जगामध्ये एकाग्र व्हायला सुरुवात करू. आपल्या नाकावाटे एक मोठा श्वास घेत आपल्या तोंडाने अगदी सावकाश ही हवा बाहेर सोडा. पुन्हा एकदा आपल्या नाकावाटे मोठा श्वास घे. 5 सेकंद आपण आपले श्वास थांबवू. 1, 2, 3, 4, 5 आणि अगदी सावकाश आपल्या तोंडाने बाहेर सोडू. याच पद्धतीने पुन्हा एक दीर्घ श्वास घेत 5-6 सेकंद जिथपर्यंत तुम्ही थांबवू शकता आणि मग आपल्या तोंडाने सावकाश सोडून द्या. हळूवार आपल्या श्वासांकडे लक्ष देत देत आपल्या संपूर्ण शरीराला एकदा बघा. आपल्या मस्तकापासून आपल्या पायांपर्यंत एक एक शरीराची अवयव, एक एक भाग अगदी प्रेमाने आपल्या परमात्म्याने दिलेलं हे शरीर. आपलं मस्तक अगदी सैल, शिथिल. आपले डोळे अगदी सहजतेने बंद झालेले. आपला चेहरा अगदी शिथिल आणि सैल सोडून द्या. चेहऱ्यावर आल्यानंतर आपल्याला
कान, नाक, आपले डोळे सगळं जाणवत असेल. आपला गळा, खांदे सगळं सैल. छातीवर या आणि एक मोठा श्वास आपल्या छातीवर घ्या. हळूवार तोंडांनी तो श्वास बाहेर सोडून द्या. आपलं पोट, पाय सगळं काही अगदी ढिलं सोडून द्या. आपल्या शरीराच्या सगळ्या पेशी आता आरामदायक स्थितीमध्ये आल्या आहेत. आपली ही शरीरासोबत एक व्हायची वेळ आहे. आणि या वेळेमध्ये आपल्या संपूर्ण शरीराला अगदी रिलॅक्स आणि आरामदायक स्थितीमध्ये आणा. आपल्या कानांना आराम, डोळ्यांना आराम, आपल्या गळ्याला आराम, आणि संपूर्ण स्थिर झालेल्या या शरीरामध्ये आता आपल्याला केवळ आपले श्वास जाणवत आहेत. ये जा करणारे श्वास. आता पूर्ण सरेंडर होऊन आपल्या हृदयामध्ये आपला एक एक श्वास फील करा. आपल्या श्वासांना आपल्या छातीच्या मधोमध त्या जागेवर आणा. आपली हृदयाची जागा, आपल्या उच्च आत्म्याचं घर, एक अशी जागा जी आपल्याला स्वतःची ओळख करून देते. आपलं हृदय आपल्याला मदत करतं ब्रह्मांडाच्या त्या संपूर्ण ज्ञानाशी जोडण्यासाठी. एक असा भला मोठा कॉम्प्युटर संपूर्ण ज्ञानाचा स्रोत, ज्याचं कनेक्शन आपल्या हृदयात आहे. हीच वायर आहे जी त्या कॉम्प्युटरला जोडलेली आहे. त्यामुळे खोलवर जा, आपल्या हृदयाच्या आत खोलवर. हे आपलं घर आहे, आपला केंद्रबिंदू आहे. या हृदयात जाण्यासाठी आपल्याला कुणाची परवानगी नकोय. कारण हे आपल्या आत आहे. एक एक श्वास आपल्याला जाणवत असतील आणि या श्वासांनीच केवळ आपल्याला अनुभव करायचाय की माझं हृदय कुठे आहे. माझ्या छातीच्या मधोमध काय मला भावना जाणवतात. माझा एक एक श्वास कसा आत बाहेर करतोय.
आणि मी हृदयाला जिवंत करतेय. संपूर्ण छातीचा भाग मला जाणवतोय. श्वासांनी सगळ्या पेशी जिवंत होत आहेत. एक एक छोटी पेशी, अगदी लहान, पण त्या प्रत्येकीचं महत्व आहे. ही प्रत्येक पेशी महत्वाची आहे, जिच्यामुळे हे शरीर बनलंय. जसं आपल्या सगळ्यांनी आपला ईश्वर बनलाय, म्हणून आपल्या हृदयात म्हणा, मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलो आहे. माझा ईश्वर प्रेम, प्रकाश, आनंद आहे, करुणा आहे, समाधान आहे, सौम्यता आहे. म्हणून मी सुद्धा प्रेम, प्रकाश, करुणा, आनंद, समाधान आणि सौम्यता आहे. आपल्या हृदयामध्ये एक एक शब्द खोलवर जाणवू दे की मी समाधान आहे, मी करुणा आहे, मी स्वतःच प्रकाश आहे आणि मी स्वतः प्रेम आहे. मी प्रेम देणार आहे. मी माझ्या ईश्वरासोबत, माझ्या उच्च आत्म्यासोबत एक आहे. एक एकरूप आहे, एकीकृत आहे. आपल्या खोलवर हे वाक्य अनुभव करत म्हणा की मी माझ्या उच्च स्वसोबत एकरूप आहे. माझ्या आभामंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना मी प्रेम आणि प्रकाश देतो. तुम्ही सगळेजण ईश्वराच्याच रूपात बनला आहात. तुम्हाला आता भीती वाटत नाही, तुम्ही स्वस्थ आहात. अगदी शांतपणे तुम्ही सगळे तुमच्या आदर्श स्थानी निघून जा. हे उच्च स्व या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. मी त्यांना खूप प्रेम आणि प्रकाश देतो. माझा आभामंडळ माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी मी बंद करतो. बंद करतो. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या विचारांना मी खूप प्रेम आणि प्रकाश पाठवतो. आपल्या हृदयाच्या मध्यभागातून, छातीच्या मध्यभागातून प्रेमाच्या लहरी बाहेर पडतायत. संपूर्ण सृष्टीला, पूर्ण पृथ्वी माता, ब्रह्मांड सगळीकडे आपण प्रेम पाठवतोय. फील करा खोलवर.
आपल्या छातीतून ही स्पंदनं कशी बाहेर जातात, चराचरात जातात. नद्यांना, डोंगर, झाडी, जीवजंतू प्रत्येक रचनेला जातात. आणि सोबतच आपल्या उच्च स्वला जातात. आपल्या परमात्म्याला, आपल्या उच्च आत्म्याला खूप प्रेम आणि खूप आभार माना. ही शांतता आपल्या हृदयात जी आपण अनुभवत आहोत, एक एक श्वास आपल्या छातीपर्यंत जातोय, हे सगळं आपण अनुभव करू शकतोय. ते आपल्या ईश्वरामुळं. त्यामुळे त्याचे अनेक आभार. आपल्या छातीमध्ये शांतता, खूप खोलवर शांतता, कसलाच गोंधळ नाहीये. संपूर्ण शांती आपण खोलवर अनुभव करतोय. ईश्वराच्या प्रेमात खोलवर जातोय. आणि मला सर्वज्ञ म्हणजे सगळं ज्ञान असणारी बुद्धिमत्ता जी माझीच आहे आणि तिला मिळवण्यासाठी मी माझ्या हृदयाला जिवंत आणि शक्तिशाली करत आहे. आपल्या हृदयातली शांतता कशी अद्भुत आहे. सगळं जग आतलं शांत झालंय. केवळ श्वास आणि खोलवर शांतता. आता आपल्या शरीराला अगदी सैल सोडत आणि हृदयातच राहत
आपण उच्च स्वला होचा संकेत मागणार आहोत. या प्रेमामध्येच राहून आपल्या उच्च स्वला म्हणा, हे माझा प्रिय उच्च स्व, मला तू होचा संकेत दे. आपलं शरीर अगदी शिथिल सोडून बसा आणि आपल्याला हो साठी काय संकेत येतोय याकडे बघा. आता पुन्हा एकदा आपण उच्च स्वला नाहीचा संकेत मागू. हे उच्च स्व, मला तू नाही याचा संकेत दे. आपल्या हृदयामध्ये श्वास घेत राहा खोलवर आणि शरीराची हालचाल बघा. काय जाणवते? आतमध्ये काय विचार प्रकट होतोय? किंवा आपल्या मस्तकाची काही हालचाल जाणवते का? याकडे लक्ष द्या. या संकेतांचा असाच सराव सुरू ठेवा. सोबतच आपल्या हृदयामध्ये वाक्य पुन्हा पुन्हा आणा. सर्वज्ञ बुद्धिमत्ता मिळवण्यासाठी मी माझ्या हृदयाला जिवंत करतो, शक्तिशाली बनवतो. मी याचा दावा करतो माझ्या ईश्वरासोबत एक होऊन. आणि छातीच्या मधोमध श्वास घेत घेत पुन्हा एकदा संकेत मागा. जोपर्यंत आपल्याला ते सहजतेने कळत नाही तोपर्यंत एक एक हो आणि नाहीचा. जेव्हा आपल्याला इच्छा होईल तेव्हा या सरावातून बाहेर या आणि सगळ्यात आधी आभार माना स्वतःचे, परमात्म्याचे, महाअवतार बाबाजी
आणि पितामहांचे खूप आभार व्यक्त करू. तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश. अनेक आभार. आपण भेटू उद्याच्या सत्रात. खूप धन्यवाद.